चला सकाळ सकाळ प्रेस दिलं तुम्ही बघू शकता. ह्या काय मी शेंगदाणे बारीक करून घेतलेत. त्याच्यातच गुळ नाही म्हणून मी विलायची थोडीशी काय हे साखर टाकली बरं का. तरी सगळे मिक्सरला फिरवलं एकत्र केले. आणि हे मी ह्याच्यात आपली पुरणपोळीसारखी मला मस्त ह्याचा बनवून दाखवते बघा. पोळी मी याची बघा. हे बघा लय सुंदर दाखवते. आणि तवा तापायला ठेवलाय बघा. हे बघा तुम्ही बघू शकता तवा तापायला ठेवलाय. तुम्हाला दाखवते बरं का. हे बघा भरते बरं का ह्याच्यात. हे बघा असं भरायचं. मस्त असं भरायचं. इतकी सुंदर लागतं ना. तुम्हाला लाटून पण दाखवते मी. हा बघा एका बाजूला इथून एकदम पुढून घे ना. असं मी दिसले बाई तिकडे लांब जर लांबव थोडंसं लांबव ना. मी दिसते ना. हळूहळू लाटायची बरं का कारण ते फुटत असतं. इतकी खायला सुंदर लागते. शाळेंच्या मुलांना डब्याला भाजी नसन तर तुम्ही करून देऊ शकता. कधी उशीर झाला असन उठायला तर तुम्ही करू शकता. इतका सुंदर लागतो ना हा पोळी. शेंगदाण्याची भाजायची बरं का. शेंगदाणे आधी भाजून घ्यायचे. खूप सुंदर लागतं. हे बघा तुम्ही बघू शकता. एकच करून दाखवते मी. आपलं जेवढं आहे आपल्या आपल्या पद्धतीने ते एक एकच दाखवते करून तुम्हाला दाखवते बघा. तव्यावर टाकते तुम्हाला दाखवते बरं का. तूप पण लावतात बरं का पण माझ्याकडे तूप नाही आहे. आपली जसं परिस्थिती असेल तसं दाखवते मी तुम्हाला. हे बघा तुम्ही बघू शकता. एका प्लेटमध्ये पण काढून दाखवणार. किती सुंदर. इतकी सोपी आहे ना काय अवघडच नाही. शाळेंच्या मुलांच्या डब्याला द्यायला छान आहे बघा. शेंगदाण्याची गूळ टाकला तर खूपच सुंदर लागतं. त्यात तुम्ही काजू बदाम सुद्धा बारीक करून टाकू शकता. खूप सुंदर लागतं. बघू शकता लालसर. हे बघा तुम्ही बघू शकता. हे बघा अशी भाजायची मस्त. खूप सुंदर लागते. तूप लावलं तरी चालतं. मी आता तेल लावलंय. तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवते. कसं झालाय. कशी झाली शेंगदाण्याची पोळी बघू शकता. शेंगदाण्याची किती सुंदर पोळी झाली. तुम्ही करून बघा बरं का. तुम्हाला माझी शेंगदाण्याची पोळी आवडली असं तुम्ही माझ्या चॅनलला शेअर करा लाईक करा. थँक्यू धन्यवाद देशूला. आमेन.